सुरुवात येथे मात्र होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू टाकला गेला. गोलंदाज जतीन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ग्लॅडिएटर्स F11 संघाकडून राहुल आणि मिथुनची ही जोडी मैदानामध्ये S18 किंग्स. आता पाहावं लागेल. चांगला गोलंदाजी करतो हा खेळाडू यावर्षी पहिल्यांदा. हा इथे ठेव ना. येथे मात्र राहुल मेहर याला चकवण्यामध्ये मात्र जबरदस्त जवळजवळ 46 किलो वजनाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय गती आहे गोलंदाजाकडे पाहू शकता आपण. आल्यावाडी संघाकडनं हे नेहमी खेळत असतात आणि सतीश ठाकूर यांच्या मेंटरशिपमधनं आणि धनंजय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले हे खेळाडू आहेत आणि त्या कारणामुळे आपल्याला ते चुरस मात्र कायम पाहायला मिळतंय. आल्यावाडी गाव अष्टपैलू खेळाडूंचं भरणं असणार आहे. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेलगत क्षेत्ररक्षणाजवळ आणि हा चेंडू मात्र लावला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि या चेंडूवर मात्र 2 धावा सहजरित्या होत आहेत पूर्ण. वा जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मागच्या वर्षी स्टार झालेला खेळाडू डावखुऱ्याचा फलंदाज 2 चेंडूमध्ये 12 धावा त्यांनी जमावल्या होत्या. फायनलच्या फेरीमध्ये असा हा डावखुऱ्याचा फलंदाज आता मात्र क्षेत्ररक्षण तुला सांभाळताना पाहायला मिळतोय. राहुल पुन्हा एकदा तयार. राईट आर्मने खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू स्लोअर आर्म येथे मात्र सोडला गेलाय. पंचाने सांगितलं की येस इट्स अ वाईट चेंडू. एक अवांतर धावा पोहोचतायत 3 धाव फलकावर. एकंदर मायक्रोडेक्स संघाने आता मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यामुळे त्या संघाचं आम्ही हार्दिक अभिनंदन व्यक्त करतोय आणि त्यांच्याकडे अपेक्षा करतोय. स्लोअर आर्म चेंडू आहे हवेमध्ये. येस इट्स 6. दांडी गावचं नाव मोठं करताना खेळाडू राहुल मेहर. आल्लेवाडी विरुद्ध दांडी असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दांडी येथे मात्र थोडासा माताबर ठरताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फटका आहे हवेमध्ये. वा वॉट अ सुपर सिलेक्शन. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड झोन मध्ये आहे. चेंडू षटकार करता. येस 2 चेंडू 2 षटकार. ठाकूर साहेब कानमंत्र देत आहेत आपल्या गोलंदाजाला. 2 षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 2 सलग षटकार मारले गेले. जबरदस्त फटका. सुपर सॉफ्ट सिलेक्शन. राहुल मेहर अगदी टच मध्ये आहेत. कारंडे साहेबांनी काहीतरी जादूची कांडी फिरवल्यासारखी वाटते या फलंदाजावर. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. आता मात्र फटका बॅटची काढा लागून चेंडू मात्र जातोय. युयो टेस्ट फेल खेळाडू तुषार गरज साहेब यांच्याकडे अनफिट खेळाडू आहेत ते तरी पण त्यांना प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली धनंजय साहेबांची ऐवजी. तर इथे मात्र कमबॅक करावा लागेल F11 संघाला. कारण ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमवल्या होत्या किंग संघाने. जबरदस्त शॉट सिलेक्शन राहुल मेहरच्या फलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळते. दांडीच्या संघामधून खेळताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अष्टपैलू कामगिरी. एक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आहे आणि गरज पडली तर क्लोज किपिंग सुद्धा करतो असा हा खेळाडू. जवळजवळ पावणे 70 किलो वजनाचा खेळाडू मैदानामध्ये उपलब्ध आहे आणि उंच असे फटके मारण्यामध्ये मातबर आहे. दरम्यान प्रथमेश पागदर येथे मात्र गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. सर्व जोक्स हे काल्पनिक आहेत. कोणी आपल्या शरीरयष्टीवर घेऊ नये आणि मनावर पण घेऊ नये. दरम्यान पुन्हा एकदा प्रथमेश राईट अप ओव्हर द विकेट. पंचाच्या डावीकडनं मारा करेल. वा व्हॉट अ स्पीड. जबरदस्त शॉट. वा सुपर एक्झिक्युशन या गोलंदाजाकडनं पाहायला मिळतं. डीजे गोलंदाजी म्हणावं लागेल पागदार यांच्याकडनं. वा येस चेंज ऑफ पेस. पहिला चेंडू होता आणि या चेंडूवर जी द्रुतगती आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ
120 125च्या स्पीडने हा गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग स्टान्स आहे त्याचा, बॉलिंग आर्म ॲक्शन आहे. 5.8 इंच त्याची हाईट आहे आणि अख्खा हिंगारा खाणार आहे तो, त्यामुळे त्याच्याकडे ताकद आहे. राहुल मेहर येथे मात्र मैदानात बाहेर होते. 2 षटकार त्यांनी मारले. जबरदस्त बॅटिंग, वेल डन राहुल मेहर. दांडीचं नाव तो मोठं करतोय, शाबाश. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे आपण जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 1.1 षटक 16 धावा धावफलकावर. अनिरुद्ध ऑन द स्ट्राईक. नवीन फलंदाज करण्यासाठी तयार. पहिला चेंडू, वा पुन्हा एकदा चेंडू. येथे मात्र गचाड यष्टीरक्षण पाहायला मिळतं. यष्टीरक्षकांना एक चोरटी धाव आणि थोडंसं पोट पुढे आलेले आमचे खेळाडू निखिल मात्रे साहेब हळूवारीत्या धावताना पाहायला मिळतात. एक धाव चोरून त्यांच्याकडनं घेतली गेलेली आहे. निश्चित पोटावर काम करावं लागेल असे आमचे विशाल कारंडे साहेब म्हणतायत. निखिल साहेब, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर पोटावर जरा काम करा. अच्छा, तिघांचा इन्शुरन्स आहे मागे, टेन्शन घेऊ नका. कंपनी तेवढा आमचा क्लेम करते, काळजी घेते आमची. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाकदरे. वा, इथे मात्र सुपर शॉट सिलेक्शन. वा, निखिल मात्रे, वेडीगाव सुपर एक्सप्रेस. चेंडू ज्या पद्धतीने हाताळला जातो यष्टीच्या मागून मानावं लागेल. सफाडे गाव कारंडे साहेब, याला म्हणतात फिटनेस. ICWCचा अध्यक्ष आहे, खरी गोष्ट आहे, माणूस असणारच आहे बघा. दरम्यान पाकदरे पुढचा चेंडू घेऊन. आता चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळतोय बघा. लेंथ चेंज केली आणि थोडंसं पेसमध्ये व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळाले. थोडा चेंडू हळूवारीत टाकला त्याने, पाहिलं की 2 चेंडू पेस टाकल्यानंतर फलंदाजाला बॅटची गळा लागते फक्त. आता आपण एक काम करूया, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करूया आणि एक सन्मानजनक स्ट्रोकने एक धाव पूर्ण करा. धावसंख्या पुढे सरसाधन पोहोचते 19 धावा. फलंदाज इथे मात्र आहे येथे मात्र हा पंकज सर. बापरे, खतरनाक. ठीक आहे सर. आता आमचे एक परम मित्र पंकज जिंबल साहेब, आपले एक्स एम्प्लॉई, यांचा फोन आला होता. ते म्हणालेत जर निखिल मात्रे यांनी कॅच घेतला तर संध्याकाळी 2 किलो मटण माझ्याकडनं. दरम्यान पाकदरे साहेब पुढचा चेंडू. इथे मात्र बराच वेळ हवामध्ये राहिलेला, जवळ 70 मीटर वरती गेलेला चेंडू. राहुल माची तयारी आहे. इट्स अ कॅच. गडी होतोय बा डीजे. द्यायचं गुगल पे करायचे मला. 8087389827. हा बघतो. तू बोलतोय का दुसरं कोणतरी बोलतो रे आतला? तूच आहे ना? नाही मग पाणी पिणी काही पिले कसं त्या व्यतिरिक्त नाही ना? ओके. गणेश साहेब, तुम्ही जर उत्कृष्ट डान्स केला तर तुम्हाला पारितोषिक लावण्यात येईल. यशवंत सर तयार आहेत. आणि अमोल पाटील तुमचा माणूस इतकं सुंदर डान्स करतोय, काय पारितोषिक लावणार का नाही? दरम्यान मैदानामध्ये आपण पुन्हा एकदा वळतोय. सुंदर सामना. आता मात्र थोड्याशा आठ्या उंचावलेल्या आहेत विशाल कारंडे साहेबांच्या. टेन्शन मात्र आलेलं आहे असं स्पष्ट दिसतंय. निखिल साहेब, विशाल कारंडे साहेब थोडं टेन्शनमध्ये आहेत. 19 धावा धाव फलकावर. 19 2 षटक पूर्ण 19 धावा. हा धनंजय सर काय म्हणतात? 18 जिंकली तर काय? जर S18 संघ जिंकला तर जैविक तऱ्हेकडनं 1000 रुपये आणि जर हरला तर 1000 रुपये मला. सर आपण पार्टनरशिप, आपल्याकडे माईक आहे 50-50. सुजित खुले येथे मात्र हा दोन्ही कोच समोरच आहेत सर. धनंजय सर ग्लॅडिएटर्सची कोच आहेत आणि आमचे कबीर खान मिस्टर विशाल कारंडे साहेब S18 किंगचे आहेत. स्कोअर झालेला आहे 2 षटक 19 धावा. सुजित कुले आपण कसं, अरे बापरे, इट्स अ बिगेस्ट 6 ऑफ द टुर्नामेंट. सर्वात मोठा फटका. ठीक आहे, ओके.
आता मात्र अनाउन्समेंट होत आहेत. पुन्हा एकदा एक फोन येऊन गेला आमचे एक्स एम्प्लॉईजचे. सर आपले नातेसंबंध खूप जबरदस्त आहेत ना, माणसं सोडून गेली तरी आपल्या मॅचमध्ये राहत असतात. तर यूट्यूब लाईव्ह परदेशामध्ये देखील हा सामना बघितला जातोय. आणि आयर्लंडवरनं थेट फोन आला होता. चेंडू धावसंख्या झालेले आहेत 25 ऑन द बोर्ड. आयर्लंडवरनं फोन आला होता. सांगितलं गेलेलं आहे की जर निखिल माते याला कर्णधारांनी गोलंदाजी दिली तर कर्णधाराला 5,000 रुपये तर पारितोषिक. आणि पंकज साहेब म्हणतात 100 रुपये माझ्याकडनं पण. म्हणजे 5,100 रुपये फक्त कॅप्टनला भेटणार आहेत जरी निखिलला गोलंदाजी दिली तरी. बघा पैसा डॉलरमध्ये येणार आहे आयर्लंडवरनं. निखिल सर आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? निखिल सर हात वरती करा, आवाज पोहोचतोय का? ओके सर ओके. धावसंख्या धावफलकावर 25. 2.1 षटकाचा खेळ आतापर्यंत झालेला. दरम्यान पुन्हा एकदा मैदानात उड्या. सुजित लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अरे बापरे, पुन्हा एकदा हा फटका गगनचुंबी षटकार आहे. चेंडू आला. आणि तसा हा नरबडचा एक खेळाडू आहे जो चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय. तर येथे मात्र शानबाग सर आम्ही तुमच्याकडनं बक्षिसांची वर्षाची अपेक्षा करतोय सर. येथे आतापर्यंत न मारलेले चौकार षटकार मारले जात आहेत. लॉंगेस्ट 6 ऑफ द टुर्नामेंट. सो तुमच्याकडनं प्राइज अनाउन्स व्हायला पाहिजे सर. दरम्यान पुन्हा एकदा सुजित खुले लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. सुंदर एकदा पायाच्या बुंदामध्ये टाकलेला चेंडू एक धावे करता मारला गेलेला आहे. चूक मात्र इथे एक्सेप्टेड नाहीये. वेटफार संघ जबरदस्त खेळ केला तुम्ही सर, जबरदस्त, वेल डन. जोरदार टाळ्या संघाकरता. या दिवसभरामधला एक उत्कृष्ट सामना तुम्ही आमच्या नजरेला आणला होता. कारण जो संघ कधी प्रेडिक्ट केला गेला नव्हता की सेमीफायनलमध्ये पोहोचेल आणि अशी झुंज देईल ते तुम्ही खेळ केलेला आहे सर. अनफॉर्च्युनेटली तुम्ही हरलात, पण काही वांधा नाहीये. माची येथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. षटक समजा आहे का नाही ना, एक बॉल शिल्लक आहे या षटकातील. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले होते आणि या तिसऱ्या षटकामध्ये सुजितला 2 षटकार आलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू व्हेरिएशन इथे पाहायला मिळेल. वा सुंदर व्हेरिएशन. इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. नो बॅकअप उपलब्ध नाहीये, परंतु त्याचा खामियाजा मात्र भुगतावा लागणार नाहीये. इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न वारंवार होताना पाहायला मिळतोय. चांगल्या संघाकडनं ह्या खेळीची अपेक्षा तर निश्चित नाहीच आहे. षटक मात्र संत आहे. 3 षटकांच्या उत्तराला धावफलकावर आपण पाहू शकता 37 ऑन द बोर्ड. जवळजवळ 12च्या सरासरीने धावफलकावर धावसंख्या जमवण्यामध्ये मात्र यश प्राप्त होते. नरपाड गावाकडनं खेळणारे काही खेळाडू इथे मात्र उत्कृष्ट षटकार मारतायत. काही दांडी गावाचे आहेत. इथे मात्र टोटल किनारपट्टी आहे, सफाड आहे, मुरबा आहे, सातपटी आहे, नांदगाव आहे, सर्व आहे. परंतु सर्वजण एका खेळतात एनजीएलच्या छत्रछायाखाली. त्यामुळे स्कोर 37. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू. बघूया 12 चेंडूंमध्ये कशा पद्धतीचा खेळ केला जातोय. F11 संघाला कमबॅक करावा लागेल, कारण ज्या पद्धतीने F11 संघाच्या गोलंदाजांनी खर्च केलाय. बघा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हाणामारी होणारच आहे. तुम्ही फलंदाज असाल किंवा गोलंदाज असाल. 37 12.50च्या सरासरीने 3 षटकामध्ये. हा बॅटिंग डेप्थ तशी आहे F11 संघाकडे. असे आमचे माजी F11चे ग्लॅडिएटरचे खेळाडू ज्यांना
चौधरी साहेबांनी आपल्या खेमेमध्ये घेतलं आहे असं जयेश ठाकूर सर बोलतात. अच्छा, दिल से F11 आहे हो. म्हणजे जर ते फायनल आले असते तरी F11लाच त्यांनी समर्थन केलं असतं. खरी गोष्ट आहे. ओके सर. कारण गावात आले वेळेला जायचं ना. तिकडे सतीश ठाकूर सर आहेत, धनंजय सर आहेत, प्रथमेश वागदरे आहेत. बॉलर नेम राहुल माछी. पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन संपलेले आहेत आणि त्या कारणामुळे आपण पाहू शकता की सर्व खेळाडू ऑलमोस्ट 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि 6 खेळाडू 38 सर्कलच्या मध्ये पाहायला मिळतात. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप मिड विकेट आणि डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये 5 खेळाडू उपलब्ध आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे राहुल माछी. येथे मात्र राईट मोर द विकेट. हा, येथे मात्र पायांवर चेंडू अडवला आहे आणि येस पंचाने सांगितलं इट्स अ लेग बिफोर विकेट आहे आणि हा होतो गडी बाद. इच्छा निश्चित होते की जर आता आमचे कसवेकर साहेब असते तर या टुर्नामेंटसाठी प्राईजचं अनाऊन्समेंट झालं असतं या F11 ग्लॅडेट संघासाठी. सर कसवेकर सर, जर तुम्ही हा सामना घरून पाहत असतील तर आम्ही तुमची आठवण काढतोय. तुमची उपस्थिती आम्ही इथे मिस करतोय. तुमच्याकडनं येणारे प्राईज सुद्धा मिस करतोय आणि तुमचं मार्गदर्शन सुद्धा मिस करतोय. वी आर मिसिंग यू कसवेकर सर. लवकर रिकवर व्हा आणि या मैदानामध्ये या. तर पहिल्याच चेंडूवर राहुल माछी मात्र सुंदर कमबॅक करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त. निगम सर प्राईज लावतील ना आता. आता ते मैदानात आलेत, खेडी करून आलेत. जर येथे मात्र राहुल फुल चार्ज एकदम खेडी केलेले. काय बोलता तुमची बॅटिंग झाली का बाहेर. दरम्यान राहुल माछी जयेश येथे मात्र गोल फलंदाजी करण्यासाठी तयार. वा, वॉट अ बॉल. जबरदस्त चेंडू. इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हणतायत की पाण्याच्या खालून सबमरीन जशी जाते आणि कोणाला दिसत नाही त्याच पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल. हा, हे मार्गदर्शन आहे तुषार सरांचं. अच्छा, फील्ड यो टेस्टला फेल झालेले ते दोघी पण फेल आहेत मागचे, निखिल मात्रे आणि तुषार सर. हा का सर? जयेश ठाकूर सर आणि आमचे धनंजय सर म्हणतायत की यो टेस्ट मध्ये फेल झालेले 2 खेळाडू आहेत जे मागे उभे राहिलेले आहेत. हा, म्हणून मागे उभं केलंय. बरोबर नाही, पण जास्त ऍक्टिव्ह प्लेअर तिकडे लागतं सर. एक वेडी एक्सप्रेस आहे, एक सरावली एक्सप्रेस आहे. दरम्यान राहुल माछी सबमरीन डिलिव्हरी टाकणारा गोलंदाज आहे. एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर खेळाडू आहे. वा, वॉट फटका. क्षेत्ररक्षण उपलब्ध आहे आणि जेल. जेल टिपला गेलाय. कॅमेरामॅनने आम्हाला एक नोटीस करून दिलेलं आहे की सतीश सरांनी जेव्हा उडी मारली आणि ते पाय जेव्हा पडलं तिकडे खड्डा झालेला आहे. खड्डा भरून काढावा लागेल सर. इतकी उंच तुम्ही उडी मारली होती. अच्छा, जय सर म्हणतात की उडी मारल्यानंतर खड्डा झाला, पण त्यांच्या बंधनाने बरोबर आला तो. तर तिन्ही यो टेस्ट फेल झालेले खेळाडू आपल्याला यष्टीच्या मागे उभे राहताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त रंगत आपल्याला पाहायला मिळतो. सूर्य आता मात्र मावळतीकडे झुकलेला आहे आणि रोमार्च सामना आपल्या भेटीला येथे मात्र यायला पडतोय. सावटा एक्सप्रेस राईट मेन कडनं मारा करताना वा, जबरदस्त डिलिव्हरी. आता मात्र बराच काळ हवे चेंडू. हा चेंडू सीमारेषेची पार. रे बाबा, सावकाश सावकाश सावकाश, घाई करू नका. इझी 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 इझी.
आलाय का? त्याला म्हटलं की सर हा रेग्युलर खेळणारा प्लेअर आहे त्यामुळे यांना सवय आहे, आपण पडलं तर डायरेक्ट हॉस्पिटल आहे तू, आपली पाठ पण नाही भेटणार. खड्डा होईल म्हणजे सर वजनाने खड्डा होणार ना आपला सर. येथे षटकार मारला गेला. राहुल माची यांच्याकडनं एक उत्कृष्ट षटक हाताळला जात होतं. 3 चेंडूमध्ये 2 गडी आणि 1 विकेट, 2 गडी आणि 1 रन इतका खर्च केला होता. बॉल येतोय तो वरती अडकलाय, बांबू घेतलाय आपले जे फिलेवन आपलं A17चे HR वाले बांबू घेऊन तो बॉल काढतायत, पण तो काही येण्याचं नाव घेत नाही. पडला येस सर. स्कोर 44 ऑन द बोर्ड, 44 धावा. सुंदर कमबॅक केलाय राहुल माची यांनी या F11 ग्लॅडिएटर संघाकरिता. कारण एक 3 षटकाचा जर अनुषंगाने विचार करायला गेला तर 4 षटकार मारले गेले होते. असं 3 षटकामध्ये 4 षटकार गेले होते. येथे मात्र राहुल यांनी 2 महत्वपूर्ण गडी घेतले आणि 1 षटकार आता त्यांनी खाल्ला. 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केला. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन राहुल तयार. येथे मात्र स्टोअर ऑफ हवेमध्ये चेंडू आहे. नो मॅन्स लँड डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू तयार आहे. तोच हा खेळ होता येल्लो कॅप वाला की ज्यांनी एक उत्कृष्ट सिक्सर. सर सर म्हणून आम्ही 12वा खेळाडू तुम्हाला यायला सांगतो इकडे. आपला 12 खेळाडू उपलब्ध आहे. स्कोअर अपडेट होतोय तुम्हाला आम्ही लगेच सांगू. बॉल सर बॉल किती झाले? लास्ट बॉल. स्कोअर अपडेट होतोय, स्कोअर आपल्याला लगेच काढेल. 45 झाले 45. अरे बापरे, हा कोणता विकेट आहे? पंच निर्णय सांगायचा आपल्याला. डायरेक्ट गेलाय. आधी भेटा ना एकमेकांना अंपायर. हा दोन्ही पंचांनी एकत्र यायचं असतं. ते आपला निर्णय देतील आणि त्यानंतर आपण त्याला गाय धरणार आहोत. बरोबर. तुमचं काय आहे का सर? आउट. ओके बोलून घ्या सर. 35 झाले नंतर सिंगल करा. स्कोअर अपडेट होतोय. 46. हा षटक संपतंय. लास्ट ओव्हर असणार आहे. येस पंचांचा निर्णय आपण अंतिम ठेवलेलाच आहे. हा स्कोर सांगतायत सर. A17 45 बरोबर ना? झालं ना क्लिअर? ओके 45 ऑन द बोर्ड. पहिली इनिंग चालू आहे. 45 धावा झालेल्या आहेत. आम्ही वारंवार सांगतोय की तुमचा 12वा आणि 13वा खेळाडू इकडे उपलब्ध ठेवा. F11 आणि A17. विशाल सर स्वतः आहेत इकडे. आम्हाला आता काय कोणाची गरज आहे? विशाल सर स्वतः आहे सर, मेंटर आहेत. ठीक आहे चालेल. 2 खेळाडू उपलब्ध आहेत. सर्व काही व्यवस्थित आहे. आमचे स्कोरर पण परफेक्टली स्कोरिंग करतायत आणि आमची युट्यूब वाले पण. 5 ओव्हरचा हा सामना आहे. 27 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. बापरे 27 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. गोलंदाज आहे हा नाही ना सुजित नाही. 5 प्रत्येक षटकामागे नवीन गोलंदाज आहे ना. राहुल बोला नेम काय? रोहित ओके. रोहित आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. जिगर नॉन स्ट्राईक एंडवर. येथे मात्र पहिला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे आणि हा सुशांत नाडकर यांनी टिपलेला सुंदर झेल होतोय गडी बाद. डीजे आणि इथे मात्र राहुल माची याचा सुंदर कमबॅकामुळे इथे मात्र थोडंसं आवर्त घ्यावा लागला A17 संघाच्या फलंदाजांना. निश्चित हाणामारीचा आता प्रयत्न होणार आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. मोठी धावसंख्या उभी करावा लागेल. हा F11चा संघ मातब्बर आहे पण A17 काही कमी नाहीये.
कारण की ज्या पद्धतीने ज्यांनी मागचे 3 सामने खेळलेले आहेत, उत्कृष्ट गेम आतापर्यंत या एसेटर संघाच्या फलंदाजांनी दाखवलेला आहे. तर एक कॉम्पिटिशन आहे, त्याकरता राहुल नाईक सरांनी मला सांगितलं होतं की 3 आपल्याला खेळाडू लागणार आहेत आणि ते 3 खेळाडू आपल्या समोर येत आहेत. आता मी आमंत्रित करेन राजेश पागदरे यांना. सरांनी स्वतः सांगितलं आहे त्याच्यामध्ये नो चेंजेस आहे, मी माझं मत सांगत नाही आहे. राजेश पागदरे, दोडी, संतोष दोडी आणि सागर पताडिया. सागर पताडिया स्टेज जवळ यायचं आहे. राहुल नाईक सरांनी तुम्हाला बोलवलंय. सागर पताडिया, संतोष दोडी आणि राजेश पागदरे. हा स्कोअर आहे सर 45. चला घाई करा, F11 घाई करा. सर लास्ट ओव्हर आहे, 45 रन झालेत. सागर पताडिया. हा पण चालेल सर. ये शिवराम तू पण आहे, कॉम्पिटिशन आहे. सुंदर फटका इथे मात्र, आणि याकरता प्राइस पण आहे. एक रन. हा आणि संतोष दोडी, संतोष ये ना, कॉम्पिटिशन आहे. सिंपल कॉम्पिटिशन आहे सर सांगतील, आणि त्यासाठी प्राइस पण मस्त आहे. अजून कोणाला जर कॉम्पिटिशन भाग घ्यायचा त्यांनी या सर इकडे. नाही जे नावं दिले ते आता करायचंच आहे. वाईट बॉल सर तुम्ही ते सांगून टाका. विशाल सर या, या. हा मग उठावं लागेल. चला या सर. तुम्हाला कोण पाहिजे का? सरांच्या नावाने कोण उठलं आता? अमर जोशी या, अमर जोशी साहेब या. अभय जोशी गेले घरी. अभय जोशी यांचा खेळ संपला. फटका सुंदर आहे, हवेमध्ये चेंडू आहे, कर्णधार स्वतः तिकडे उपलब्ध आहेत आणि हा जेल. वा व्हॉट अ कॅच. हा बेस्ट फिल्डरसाठी असं नामांकन करून घ्यायचं असं वाटतंय. स्वतः उडी मारली. तीन चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या आहे 47. षटकातील 3 चेंडू शिल्लक राहणार आहेत. यानंतर कॉम्पिटिशन जी आहे ना ती राहुल नाईक सर स्वतः सांगतील आपल्याला. सर 15 सेकंद टाइम असणार आहे कॉम्पिटिशन साठी. आणि मी कॅमेरामॅनला विनंती करेल की तू 3 चेंडू टाकून झाले नाही इकडनं तर डायरेक्ट इकडे लक्ष द्यायचं आपल्याला. एक शिवराम सर खाली बसता का हो सर, दिसत नाहीये. इथे मात्र चेंडू जातोय तो डीप कव्हर क्षेत्रामध्ये. सुशांत नाडकर कोकणातले हे एक मानप्रस्थ खेळाडू आहेत. कोकण प्रीमियर लीग मध्ये मानाचा तुरा होणारे सुशांत नाडकर, रत्नागिरी जिल्हा महाड तालुक्याचे हे खेळाडू. सर 2 चेंडू शिल्लक. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन आहे आणि आपल्याकडे 5 खेळाडू इथे मात्र दिसत आहेत. राजेश जी पागदरे, शिवराम जी पाटील, विशाल करांडे साहेब, संतोष जोडी, सागर पताडिया. नाही सर पण सर काउंट कसं करणार सर? राहुल सर हा हे जे आहेत ना सर्वजण बुक्कड ते दिसले पाहिजे आपल्याला. हा लास्ट बोलाय का सर? हा शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवर गती आणि दिशा पागदरे साहेब येथे मात्र MS धोनीची आठवण करून देत आहेत. जबरदस्त काय फिटनेस आहे. वाईट चेंडू हे थांबा. हा पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी कृपया पंचांशी वाद बोलू नये. माझ्या बॉलिंगला पण वाईट नव्हता तरी मला वाईट दिला. मी गपचूप राहिला. मला माहित आहे पंचांचा निर्णय अंतिम आहे. काय बोलायचं? नो आर्ग्युमेंट्स. मी हेल्मेट मध्ये होता मला दिलं नाही काय करणार. पंचांचा निर्णय अंतिम.
निखिल मात्रेंनी कॅच सोडला होता, पंच बोललो नाही चालेल, पंचाचा निर्णय अंतिम. हा, ही जी कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशन नाव आहे उत्कृष्ट खादाड ऑफ एंजल ग्रुप. मॅच संपल्यानंतर काय तुम्हाला शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे. सर पण मी काय म्हणतो क्रायटेरिया काय कसं जिंकणार? लास्ट बॉल 50 धावा झाले, 50 धावा. सर एक मिनिट ना, 50 धावा, शेवटचा चेंडू. शिवाजी सर फलंदाजी करतायत आणि शेवटच्या चेंडूवर येथे मात्र पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी यांची आठवण. काय फिटनेस आहे या माणसाचा, वय वर्ष 50 झालंय, 55 वर्ष झाले सर, 5 वर्षांनी रिटायरमेंट घेतील, उद्या 51 वर्ष होणार आहेत काय, बापरे. जबरदस्त फिटनेस, खेळी येते मात्र संपतंय आणि जिंकण्याकरता. हा चला चला, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, युट्यूबची लिंक ओपन करा, उत्कृष्ट खादाड ऑफ एंजल ग्रुप या कॉम्पिटिशनचं नाव आहे. इकडे येण्याची गरज नाहीये, युट्यूबची लिंक ओपन करायला मी तुम्हाला 30 सेकंद देतो. काउंटडाऊन सुरू, 30, 29, फटाफट करा चला. हा, क्रायटेरिया काय सर? ग्राउंड नंबर 1 ची ग्राउंड नंबर 1 ची लिंक ओपन करा, ग्राउंड नंबर 1. ओके हा, आणि जो लास्ट पर्यंत टिकेल तोच खरा विजयी. हा, 30 सेकंड. हे भाऊ स्लो खाणार हे चालणार नाही सर, जो कोणी स्लो खात असेल तुम्ही नॉट एलिजिबल म्हणून ठरू शकता, काय प्रॉब्लेम. हा, सो 10, 9, 8, 7, 6. हे नाही थांबा, ते लिंक ओपन केली असेल ना त्यांनी, त्यांना थोडं अपडेट होऊ द्या ना. तर मित्रांनो, ग्राउंड नंबर 1 ची लिंक ओपन करा, ग्राउंड नंबर 1 ची लिंक ओपन करा. उत्कृष्ट खादाड ऑफ एंजल ग्रुप कॉम्पिटिटर आहेत. S18 किंग कडनं आमचे विशाल काराणे साहेब, जोरदार टाळ्या यांच्याकरता. कारण एकच आहे की त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणे ही पण खूप मोठी गोष्ट आहे. स्वतःला कोण बोलून घेणार आहे खादाड्याकडून? कारंडे साहेब तुमचा आभार. दोडी साहेब आहेत आपले, नंतर आपले अमर जोशी साहेब आरो प्लांटचे ऑपरेटर आहेत आपल्या ATP F11 ला, आणि स्वतः आमचे मॅनेजर साहेब बसलेले आहेत. येणारे भावी आमचे शिवराम साहेब, मॅन फ्रॉम सोलापूर. आणि येथे मात्र मोठा खेळाडू खंडा समर्थक ज्याला म्हणता येईल, राजेशजी पागदरे. हा, काल 5 खाल्ले थोडा भाऊ. आणि इथे मात्र सर तुम्ही स्टार्टचा कॉल द्या आणि स्टार्ट होऊन जाईल. ओके, टाइमर कोणाकडे? ओके, सर जाऊ 4 3 2 1 गो. स्टार्ट. अरे एक न खायचंय. 4-5. बाई 1000 रुपये तर पारितोषिक आहे, 10 बिस्किट का. हे काय कामाचं नाही पडत, यांच्या पोटामध्ये दुसरंच काहीतरी गेलंय. हा, यांच्यापेक्षा फटाफट खाणारा कोणी आहे का? कुलदीप सर, मला वाटतं तुम्ही कॉम्पिटिटर आहेत. कुलदीप सर संतो तुम्ही तोंडात पावडर नाही, तो पावडर. अरे काय रे तुम्ही खाताड, 4 बिस्किट खाता येत नाही, पागदर रे काय माणूस आहे तू. 5 वडा बरोबर खातो. नाही पोट काय तोंड काय. काय नाही, काय मजा नाही. संपायचे. ए तुम्ही सर्व फेल बाहेर, तुम्हाला प्राइज नाही. अजून कोण आहेत का? काय? मित्रांनो ठीक आहे, ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांनी संध्याकाळी राहुल नाईक सरांना भेटायचं, संध्याकाळी सर्वांना प्राइज भेटणार. सर वेल डन. बडवायझर ब्लास्टरचे कर्णधार कोण होते? सर तुम्ही बडवायझर ब्लास्टरचे कर्णधार होते का? बॉलर राहुल. अच्छा, सगळे गेले आता बडवायझर ब्लास्टर. गेले निघून ना. हा सर, कर्णधार
सुजित खुडे ओपनिंग बॅट्समॅन ऑन स्ट्राईक आणि प्रथमेश पागदरे. पंच सामन्याला सुरुवात झाली आहे. पंच पंच अच्छा मराठी समजत नाही. हेचं लक्ष ठेवा प्लीज. हा घाई करायची जरा. सुजित खुले फायनल आता 4 ओव्हरचीच होणार आहे हो कारण आता पंच मित्रांनो मराठी समजतंय. अंपायर अंपायर अरे अंपायर हा ब्रिटिशांना किती फॉलो करणार. पंच एका एका थोडा बोल झाला का पहिला. एक रन झाली बरोबर ना. हा जरा हातवरती करत आम्ही बसले तिकडे. हा ओके. राहुल मेहर राईट आर्म ओव्हर द विकेट. सुजित खोडे पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार आणि येथे मात्र चेल गेल्याची संधी. आमचे इन्स्ट्रुमेंटचे इंजिनियर होते इथे उपलब्ध परंतु त्यांना सर्किट काही जोडता आला नाही हाताचा आणि बॉलचा त्यामुळे जेल मात्र सुटला जातोय. या चेंडूवर 1 धाव मात्र मिळतंय आणि 2 धावा या चेंडूवर मिळाल्या. एकंदर 5 सेम स्कोर झाला ऑलमोस्ट. त्यांनी सुद्धा 50 धावा जिंकण्याकरता दिली यांनी पण तेवढी जमवलेल्या आहेत. हा 51 जमवायचे त्यांना. येथे मात्र पंचांनी सांगितले की इट्स अ वाईड चेंडू. अवांतर धाव. राहुल मेहर गोलंदाजी करतात. राहुल मेहर हाच तो फलंदाज आहे ज्यांनी मागील खेळीमध्ये 2 षटकार मारले होते. दांडी गावाचं प्रतिनिधित्व करतोय आणि आता गोलंदाजी करण्यासाठी तयार प्रथमेश. रायता मोठं विकेट. आता मात्र चेंडू आहे हवेमध्ये आणि जेल मात्र टिपला जातोय. डीजे वाजव. डीजे मात्र मैदानामध्ये आलेला आहे. हाऊसकीपिंग डिपार्टमेंट कोणी असेल तर आपण पाण्याची व्यवस्था इकडे समालोचन कक्षामध्ये करायची आहे. राजेश पागदरे कुंतेश आपण जतीन ठाकूर आहे का. ठाकूर ओके. जतीन ठाकूर म्हणजे तोच खेळाडू ज्यांना जयेश ठाकूर यांनी गाईड केलेला आहे. हा आणि सतीश ठाकूर जयेश ठाकूर हे तेच खेळाडू ज्यांना सतीश ठाकूर यांनी गाईड केलेला आहे आणि सतीश ठाकूर हे तेच खेळाडू ज्यांना धनंजय सर यांनी गाईड केलेला आहे. ही आल्लेवाडी गावची परंपरा इथे जोपासली गेलेली आहे. चाललेली आहे. हे विनिंग मॅच येथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. बघूया कोणता संघ जातोय अंतिम फेरीमध्ये. वाह जबरदस्त स्टान्स पाहायला मिळालाय. हालचाल पाहायला मिळाली आहे. चेंडू फटका उत्कृष्ट आहे. वाह काय शॉट आहे मित्रा जबरदस्त. पजल आली ते दाखवलं आपल्याला. आपण हा भरतनाट्यम करत असतो त्याच्यामध्ये कसं पाय इकडे तिकडे हलवतो तसं पाय त्याने हलवले होते फलंदाजांनी आणि चेंडूचा प्रॉपर वेध घेतला आणि चेंडूला सीमारेषेच्या पार केला. येथे मात्र रॉंग शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. पंचाकडे दाद मागितली जाते वाईट चेंडूसाठी आणि एका एंडने दाद मागितली जाते ती विकेटसाठी परंतु तटस्थ पंच कामगिरी बजावतायत. अंपायर्स येस पंचांचा निर्णय नेहमी अंतिम राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची. माझा डिसिजन त्यांनी चेंज केला नाही यांचं काय करणार आहे ते लोक. जबरदस्त असे पंच. अभय जोशी यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेला आहे. फटका आहे सुंदर. चेंडू सीमारेषा जवळ आणि येस इट्स 6. डान्सर ऑफ द डे हा सुद्धा पारितोषिक आहे. त्याच्यामध्ये नामांकन आपल्याला आलेले आहेत. नामांकन आहे सचिन गोयर मॅन फ्रॉम सातपाडी. त्यानंतर संतोष जोडी मॅन फ्रॉम सरावली आणि गण्या भाऊ राजेश शिंदे साहेब पण आहेत. एचओ वाले गेले. ओके गेले का मग ठीक आहे. बाद हा धावसंख्या झालेली आहे एका षटकाच्या उत्तरार्धात 13 धावा 1 गडी बाद. एकच गेला ना. हा 13 धावा 1 गडी. अनिरुद्ध हा कॅप्टन आहे ना सुद्धा.
शिवाजी सर हा नरबडचा आहे का? अच्छा ह्याने 6 मारले होते. बघा हाच तो खेळाडू आहे ज्याने षटकार मारले होते. अनिरुद्ध जो आता गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे आणि ज्याला मारले होते तो समोर खेळाडू उभा आहे. बघूया काटे की टक्कर होणे वाली आहे. उजव्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज. पॉवर प्लेचं षटक संपलं. एका षटकामध्ये 13 धावा जमवलेले आहेत. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला पाणी उपलब्ध करून दिलं. कसा सुकतोय सर. नाही नाही बस सर, थँक्यू सर. हा एक षटकाचा पॉवर प्ले आहे फक्त. कंटिन्यू बॉलिंग. पाणी कमी पडते का? 13 धावा सर. हॅलो ग्राउंडवर आहे ना, पाठवलं बघ ग्रुपवर आपल्या. हो सेमीफायनल झालं आपलीच. हो फायनल 4 ओव्हर अनाऊन्स करून हा. टाकलं. वाटत नाही 5 ओव्हर. नाही होणार बहुतेक. 4च ओव्हरचे. सनसेट काय आहे? यानंतर लगेच आपण फायनलच्या फेरीला प्रवेश करणार आहोत. 5 षटकांचे सामने सेमीफायनलचे होते, परंतु येणाऱ्या सामन्यामध्ये ते बदल होतील याची दाट शक्यता आपण मानून घेऊया. पुढचा षटक सुंदर फटका आहे. चेंडू येतोय तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषेजवळ. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा पूर्ण केला जातोय. येस, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. शीते की चाल और बाज की नजर इसे कहते हैं. 22 यार्डची धावपट्टी आहे विशाल सर, आणि या 22 यार्डच्या धावपट्टीवर 2 धावा पूर्ण करायच्या आहेत. 44 यार्डचं हे जे धावपट्टीचं जे क्षेत्र आहे ते त्यांनी सहजरित्या पार केलेलं आहे आणि त्यामुळे याला म्हणतात चिते की चाल और बाज की नजर असे असलेले खेळाडू आल्लेवडी गावचे समर्थन करतायत. दरम्यान पुन्हा एकदा नरपड गावाकडनं S18 किंगचा खेळाडू. शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त. क्षेत्ररक्षक उपलब्ध नाहीये. आहे नाही, त्याला नाही भेटणार आहे. पंच आपल्याला निर्णय सांगतील. येस, इट्स अ 4, कारण बाउंड्रीच्या बाहेरून त्यांनी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न सुंदर आहे मित्र, परंतु त्याचा परिणाम चौकारच आहे. तर धावसंख्या या चौकारांशी पुढे सरसवताना पोहोचते. 19 धावा, 19 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट्स. आतापर्यंत धावफलक अवधूत सर आता मात्र गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवर 1 दुहेरी धाव आणि आता मात्र हा चौकार. सुजित खुले ऑन द स्ट्राईक. आखो में अंगारे लेके पुन्हा एकदा तसा प्रयत्न केला गेला होता. आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न. एक शॉर्ट सिलेक्शनामध्ये कुठेतरी गडबड होताना पाहायला मिळत आहे. क्रिकेटच्या परिभाषेमधला सी पहिलाच सांगतोय की तुमच्या खेळामध्ये कॉन्सन्ट्रेशन नसेल, तुम्ही विचलित झालात तर मग काही खरं नाहीये. इथे मात्र दमखम दाखवताना आपल्याला अवधूत सर पाहायला मिळतात. पंचांच्या उजवीकडनं राईटम राऊंड विकेट मारा करताना पाहायला मिळतात. दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग मार्क करणं तयार. राईटम ओव्हर द विकेट पंचांना पार करत. येथे मात्र सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक उपलब्ध नाही आहे तिकडे आणि इट्स अ 1 बॉम्ब्स. इट्स 6. येस, इट्स अ 6 डी. आता मात्र थोडासा हालचाल करावी लागेल S18च्या खेळाडूंना, कारण ज्या पद्धतीने F11चे संघाचे खेळाडू फलंदाजी करतायत, कमबॅक करावा लागेल. अवधूत सर, आतापर्यंत धावफलकावर झालेले आहेत 25 धावा, म्हणजे जवळजवळ अर्धा जो टार्गेट आहे. 26 झाले का? 26 रन्स नीड. 20 बॉल्स 25 रन्स टू विन. दरम्यान पुढचा चेंडू फटका जोरदार आहे. 1 धाव पूर्ण आणि येथे मात्र एका धावेने समाधान मानताना धावफलकावर 26 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 26 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट्स. सुजित खुले आणि आल्लेवाडी गावचे सुपुत्र येथे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 27 झाले. 26 झाले सर. 26 ऑन द बोर्ड. चला S18 किंग चार्ज ऑफ व्हायचं आहे. आगळा वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅटशी कळा लागले. चेंडू हातामध्ये जातोय. येस, इट्स अ ओव्हर. निर्धाव चेंडूने सांगता होत आहे. 2 षटक संपतायत.
ची आवश्यकता आहे. हा बोला सर. हा मॅच चालू आहे. 18 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. ऑलमोस्ट 2 षटकामध्ये अर्धा प्रवास F11 संघाने पूर्ण केलेला आहे. बट द क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्सी. क्रिकेट हा अनिश्चितता खेळ आहे, त्यामध्ये काही होऊ शकतं, जे आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलेले आहे. वेटफार संघ सुद्धा अशीच फलंदाजी करत होता, परंतु मागच्या 3ऱ्या षटकामध्ये तो गेम चेंज झाला होता. बघूया इतिहास त्याची पुनरावृत्ती करतोय का. येथे मात्र एक टचमध्ये असलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित खुले डावकरा त्याचा फलंदाज. येथे मात्र फटका बॅटची कळा लागून जातोय. 38 सर्कलच्या जस्ट अगोदर हा चेंडू उडवला जातोय. 1 धाव निश्चित मिळाली या चेंडूवर. गलीच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला होता. 1 धाव मिळाली या चेंडूवर. आणि येथे मात्र गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाज जे आलेले ज्यांचं नाव आहे जयेश, या फलंदाजाने सुद्धा षटकार मारले होते. हा पण नरपडचा आहे का भाऊ? तारापूर निलेश फायटर संघाकडनं हा खेळाडू खेळत असतो. पंचक्रोशीमध्ये नामांकित असा निलेश फायटरचा संघ आणि त्यामध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. दरम्यान लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी तयार. आता हा फटका स्लोअर आर्म आपल्याला पाहायला मिळतंय की हातावर नियंत्रण, प्रॉपर कंट्रोल जे म्हणता येते ते कंट्रोल या खेळाडूकडे पाहायला मिळते. 2 धावा काही रोखू शकत नाही, यात काही वाद नाहीये. बट ज्या पद्धतीने बॉलिंग आर्म ऍक्शन या गोलंदाजाचा आहे तो जबरदस्त आहे. काय प्राइज अनाऊन्स करतायत का? धावसंख्या आतापर्यंत 29 ऑन द बोर्ड्स. पुन्हा एकदा येथे मात्र एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार होताना पाहायला मिळतोय. पंचाकडे मात्र दाद मागितली जाते. दाद कसली आहे हे माहिती नाहीये, बट मागितली जाते. पंच मात्र ती फेटाळत आहेत. अगदी आपल्या पायांमध्ये खेळ टोकून उभे राहिलेले पंच कुठे हालत नाहीयेत. स्क्वेअर लेगचं पंच सर मेन अंपायरकडे येत नाही आणि मेन अंपायरवाला तिकडे जात नाहीये. अगदी खेळ टोकून उभे आहेत. दरम्यान पुढचा चेंडू गती आहे या चेंडूमध्ये. पुन्हा एकदा आता जबरदस्त कमबॅक आहे सर. S18चा संघ आता सुंदर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. असाच कमबॅक आपल्याला मायक्रोटेक संघाकडनं पाहायला मिळाला होता. 2 षटकामध्ये 14 मध्ये 22 पाहिजे. 14 मध्ये 22 गणित आहे. 14 बॉल्स 22 नीडेड. रोमहर्षक सामना रंगणार आहे, यात काही वाद नाहीये. जबरदस्त फटका आहे. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. येट्स आणि चेंडू सीमारेषेच्या पार. चौका डीजे. या षटकामधील हा शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या झालेल्या आहेत त्या 33 धावा. आणि गणित येथे मात्र थोडस F11 संघाच्या बाजूने येताना पाहायला मिळतोय. आखोड चेंडू आहे, सोराम चेंडू आहे. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करताना पाहायला, माफ करा, मिडऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. आणि इथे मात्र ज्या खेळाडूंना जयेश पाणी पाहिजे, अच्छा फक्त पाणी द्यायचं, त्यासोबत काही नाही द्यायचं मिळत, फक्त पाणी भेटेल. पाणी 3 षटक झालेत. धावफलकावर धावसंख्या झाले 35. 35 धावा. आव्हान शिल्लक आहे 51 काढायचे ना. हा बरोबर. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. बापरे, हाय प्रेशर सामना. विशाल सर आठे आलेत ना इकडे. चलो भाई, स्पीडअप करायचं आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. बघूया या षटकावर सर्व काही गेम निर्भर राहणार आहे. उत्कृष्ट खेळ खेळणारे हे खेळाडू आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतात, या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. प्रणय इथे मात्र गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. हा नरपडचा आहे ना, बावडाच आहे का? 12 चेंडू आणि 16 धावांची केवळ आवश्यकता आहे. बघूया F11 संघ कशा पद्धतीने सामोरं जाते उर्वरित या 12 चेंडूंवर. तर दुसऱ्या बाजूने जो एक उंचखुरा असा फलंदाज आहे, गोलंदाज आहे, ज्याचं नाव आहे प्रणय बावडामधनं खेळत असतो. बावडा गावचा हा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे आणि आपल्या एक्सपिरियन्सचा पुरेपूर फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळणार, यात काही वाद नाही.
बक्षिसांची भरसात इथे मात्र काही होत नाही. S18 संघ विशाल सर बक्षीस देणारे कुठे आहेत? शानबाग सर, हा स्वतः सर इकडे बसलेले आहेत. बघूया सर, जर सामना जिंकला S18 संघ तर अरे बापरे 5,000 कोणाकडनं बॉल बॉल येथे मात्र शानबाग सरांनी सांगितलेलं आहे की जर सामना हा S18 संघ जिंकतोय तर विशाल सर जे सांगतील ते करायला तयार आहे. तसं म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये, खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये फक्त खाणं सर, बाकीचं काय पिण्याचं काहीच नाही सर, पाण्या व्यतिरिक्त काही नाही भेटणार. येथे मात्र पंचांकडे दाद मागितली, दाद सांगितले नाही. इट्स अ सेफ झोन मध्ये हा खेळाडू आहे. चित्र इथे मात्र पालटतंय हे निश्चित आहे. हाय प्रेशरचा सामना आहे आणि त्या प्रेशरी सामन्यामध्ये तेच खेळाडू व्यवस्थित खेळू शकतात की ज्याने ते हँडल केलेलं आहे. आपलं मानसिक संतुलन ज्याने व्यवस्थित राखलेलं आहे तोच खेळाडू अशा क्षणांना सामोरं जाऊ शकतो आणि त्यामधनं पार होऊ शकतो. इथे मात्र गणित आहे, 10 चेंडू आणि 16 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय, नाही पंच सांगता इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईट चेंडू आणि एक अतिरिक्त धाव. पंचांच्या निर्णयामध्ये कोणताच बदल होणार नाही. आर्ग्युमेंट करून काही फायदा नाही. आयोजक धावसंख्या इथे मात्र झालेली आहे 36 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज बाद झाला प्रथमेश, फक्त एक धाव त्यांनी दिली आपल्या संघाकरता. आणि इथे मात्र सुजित आणि जतीन एक हाय प्रेशर हँडलिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज येथे मात्र बॉलिंग मार्गवरून सुंदर गोलंदाजी करतायत. 2 त्यांनी चेंडू निर्धाव टाकल्यानंतर एक वाईट चेंडू टाकलाय. येथे मात्र सुंदर कमबॅक करताना दरम्यान बावळा संघाचे खेळाडू येथे मात्र पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न, चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न, तो मात्र चुकतोय. एक धाव मात्र पूर्ण होतोय आणि इथे मात्र स्ट्राईक चेंज होते. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज ज्यांनी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केलाय असा हा जतीन तयार होतोय. 37 ऑन द बोर्ड. किती बॉल झाले? 3 हा सर, किती आहे ना? हा 3 चेंडू आतापर्यंत झालेत, म्हणजे एकंदर 9 धावांचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित धावसंख्या 14. 9 चेंडू 14 धावा. बघूया कशा पद्धतीने आतापर्यंत हा गेम जातोय. 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता. F11 ग्लॅडिएटर संघ खेळी करताना F11 ग्लॅडिएटर संघ इथे मात्र फलंदाजी करतोय. तर रायझिंग स्टार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. S18 जबरदस्त गेम या संघाकडनं. चेंडू हळू आहे, हळूवर इथे टोलवला गेला आणि इथे मात्र हातामध्ये झेल काढून दिलेला आहे. येथे मात्र सुपर कमबॅक. की 38 सर्कलच्या बाहेर एक डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळाडू उपलब्ध आहे. डीप मिड ऑन, डीप लॉंग ऑन, त्यानंतर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक खेळाडू आणि एक खेळाडू जो आपल्या 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय तो डीप पॉईंट क्षेत्रामध्ये आहे. एकंदर क्षेत्ररक्षण उत्कृष्ट लावलेलं आहे आणि त्या पद्धतीने संतोष जोडी यांच्याकडनं या प्रत्येक षटकारामागे 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पुढचा चेंडू जोरदार फटका आणि या चेंडू सीमारेषेच्या पार. येस, इट्स अ 6. जोडी 101 रुपये. जबरदस्त गोलंदाजी केली होती रोहित सर, प्रणय सरांनी. पहिल्या 3 चेंडूमध्ये जबरदस्त कमबॅक केला होता, परंतु शेवटचे 2
हा स्कोअर झालाय 43 43. 7 चेंडू 8 धावा. हा सर बोला ना. षटकार मारला तर बराडे साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि या चेंडूवर जेल होतोय बाद. जेल बाद खेळाडू. जर एफ11 संघाला रोखायचं असेल तर ते 8 डावा काढू द्यायचं नाहीयेत एस18 संघाला. ऑल द बेस्ट दोन्ही संघाच्या खेळाडूंना. तुम्हाला एक उत्कृष्ट खेळ करून द्यायचा आहे आम्हाला या उर्वरित 6 चेंडूंमध्ये. जिंकणे आणि हरणे हा खेळाचा एक भाग आहे. तो आपण कसं पसवतो याच्यावर आपला खेळाडू थोडं डिपेंड आहे. स्पोर्टिंग स्पिरिट हे हरणं आणि जिंकणं पसवणं याच्यावर डिपेंड असतं बरोबर. सो 6 चेंडू तुमचं भवितव्य ठरवणार आहेत की तुम्ही एक चांगले खेळाडू आहेत का नाही ते बरोबर. चला मित्रांनो घाई करूया. नो टीम मीटिंग्स. फायनल आपल्याला मॅच खेळायची आहे. हा राहुल माची फलंदाजी करण्यासाठी तयार. चला घाई करूया आपण. यानंतर आपल्याला एक फायनलचा फेरीचा सामना खेळवायचा आहे आणि सूर्य अगदी मावळतीला झालेला आहे. राहुल माची यांनी जर षटकार मारला तर धोडी यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. 501 रुपये बापरे जाम पैसा याच्याकडे. हा सर कोणाचं काय अनाउन्समेंट आहे का. कोंबडा बकरा काय आहे का सांगा. हा होईल 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 होईल. हा सर बोला ना. धीरज केनी आहे सर. धीरज केनी आहे. हा हा राहुल माची हा जो माणूस आहे त्याने मागच्या वर्षी सामना जिंकवला होता आणि धीरज केनी अजून ते बाकी आहेत. बरं ग्लॅडिएटर्स एस18 दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडूवर इथे मात्र हवेमध्ये जेल आणि हा सुटतोय. कॅच सोडलाय का मॅच सोडलाय हे आपल्या येणारे काही क्षण समजावणार आहेत. कॅचेस विन द मॅचेस. काही वादणार नाही. जर गोलंदाज आत्मविश्वासू असेल तर तो काही करू शकतो. कॉन्फिडन्स इज द की. कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस. राहुल मेहर सर कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस आणि त्या गोलंदाजाकडे तो कॉन्फिडन्स आहे. सर 5 बॉलमध्ये 7 रन पाहिजे. 5 चेंडू 6 धावा. मायक्रोटेक संघाने हे करून दाखवलेलं आहे. 6 चेंडूमध्ये 11 धावाची गरज होती. त्यांनी 1 बॉल 2 वर आणला आणि तिकडे ते जिंकलेले आहेत. सो लेट्स सी काय होतंय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवर तयार. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. फटका आहे पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तयार आहे. राहुल मेहर स्वतः तिकडे उपलब्ध आणि हा जेल टिपला जातोय. आता मात्र 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. आणि यशवंत सरांकडनं अर्धा किलो बकड अर्धा किलो मटन यशवंत सर बोलले. स्कोअर 4 चेंडू 6 धावा. फटका सुंदर आहे जातोय. येथे मात्र एक धाव हातामध्ये लागला. चेंडू जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावचित करण्याची संधी नाही. वा जबरदस्त क्षेत्ररक्षण. मित्र याचं नाव काय
हा जयेश यांनी जबरदस्त हा क्षेत्ररक्षण केलेलं, वेल डन. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 5 धावा. चला, ज्या कोणाला हृदय विकाराचा झटका आलेला आहे, हृदय विकाराचा झटका येण्याची पॉसिबिलिटी आहेत, हार्टबीट ज्यांची चुकतंय त्यांनी हा सामना पाहू नये. एकदम हाय प्रेशराईज असा हा सामना आहे. 3 चेंडू 5 धावा. मागील सामना देखील तसाच झाला होता आणि हा सामना देखील त्याच पद्धतीचा आहे. बघूया काय होतं या सामन्यामध्ये. 3 चेंडू 5 धावा. चला घाई करूया मित्रांनो, आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे आणि सूर्यनारायणाच्या साक्षीनेच आपल्याला त्या सामन्याची सांगता देखील करायची आहे. सो घाई करा मित्रांनो. धावसंख्या धावफलकावर झालेले आहेत 46. आवश्यक धावसंख्या आहेत 3 चेंडू 5 धावा. आणि हा फटका टॅप. बॉक्स क्रिकेटमध्ये आपण जेव्हा, अरे धावगती सुंदर आहे. वा, वॉट अ थ्रो सर, जबरदस्त. पण थोडंसं आपलं लोकेशन चुकलं होतं, नाहीतर हा चेंडू निश्चितच जयश्रीच्या हातामध्ये गेला असता. 2 चेंडू 3 धावा. हे प्रत्येक बॉलला मला स्कोर विचारतात यार. 2 चेंडू 3 धावा आवश्यक आहेत. कंपल्सरी चेस आहे सर, कंपल्सरी चेस. अच्छा कंपल्सरी है, अगर टाई हो गया तो मैच ड्रॉ नहीं होता. टाई हो गया तो जो बॉलिंग वाले किया वो जीतेगा. बॉलिंग टीम विल विन. मित्रांनो, मान्य आहे हा सामना खूप महत्वाचा आहे, परंतु आपल्याला काही टाइम स्केलमध्ये सामने पूर्ण करायचे असतात. सो टाइम मीटिंग घ्यायची नाहीये. फायनल आपली छोटी होऊन जाईल मित्रांनो. पंचांनी जरा लक्ष द्यायचं मैदानावर, कृपया घाई करा. आणि आपले जे खिळे ठोकले ते काढा ना लेगंबर. मित्रा आवाज पोचतोय का? लेगंबर जरा हात वरती कर, आवाज पोचतोय का? हा, ते खिळे ठोकले ते काढ ना, जरा पुढे मागे हो. अरे गंजून जातील. हालतच नाहीये सर. अरे भाई लोग, जो खिला गाड़ के रखा है आपने उसको हटाओ और आगे पीछे हो जाओ यार. अरे भोजपुरी नहीं था भैया, भोजपुरी नहीं आती है. अब महाराष्ट्र में रह के भोजपुरी नहीं सीखेगा भैया. चला पुढे जाऊया. राहुल माची, वा वॉट बॉल, संबरण डिलिव्हरी. येथे मात्र गचाड क्षेत्ररक्षण, धाव घेतली जाते. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि बॉल में 1 रन. 1 चेंडू 1 धावा. माफ करा, 2 चेंडू 1 चेंडू 1 धावा आहे भाई. बॉल में 1 रन चाहिए जीतने को. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे. आता काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही. बॉल में 1 रन नो प्रेडिक्शन्स. मारा तो हार गए. कोणाला सांगायचं? स्कोररला सांगायचं आहे. मित्रांनो, A18 घाई करायचं यार, आपल्याला अजून पुढचे सामना पण खेळवायचे आहेत. पंच घाई करायला सांगा, आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. 5 ओव्हरची न राहता सर 4 ओव्हर जाऊन जाईल. आमच्या समालोचन कक्षासमोर एक खेळाडू उभा आहे ज्याने बिस्किट खाण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये बाजी मारलेले, राजेश पागदरे. उत्कृष्ट भुक्कड ऑफ द टुर्नामेंट राजेश पागदरे. पोटावरनं आपण समजू शकता. 96 किलो वजन आहे या माणसाचा. मित्रांनो घाई करा मित्रांनो, इतका टाइम नाही द्यायचा आपल्याला. चला, 1 धाव 1 चेंडू. सांगून ओरडून झाला, कसं सुकलं इकडे, कोणी ऐकायला तयार नाही. मेंटर A18 घाई करायला सांगायचं यार. राहुल माची यांच्या डोक्यामध्ये काय चाललं असेल आपण काय गेस करू शकत नाही. धीरज केनी बोलेल काय चाललंय समजत नाहीये. चला, विशिंग ऑल द बेस्ट दोघांना, दोन्ही टीम्सला. तुम्ही सुंदर गेम खेळला, जोरदार टाळ्या होऊ द्यात. शेवटच्या चेंडू करता 1 चेंडू 1 धाव. जोरदार टाळ्या. अरे टाळ्यामध्ये कंजूसी करू नका, पैसे मागत नाहीये. जोरदार टाळ्या होऊ द्यात. 1 चेंडू 1 धावा. आंखों में अंगारे लेके गोलंदाज पंचांना पार करत राईट अबाउट द विकेट. आणि हा चेंडू येथे मात्र F11 ग्लॅडिएटर्स विन इनटू द फायनल्स.